मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची जी आहे ती दुरावस्था झालेली आहे आणि शासनाकडे जो खर्च येतो तो अत्यल्प येतो। त्यामुळे मंदिराची दुर्दशा झालेली आहे। आपल्यासोबत याची बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे सुनील किनवट आहेत। सर, काय सांगणार? नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, त्याचबरोबर महाराष्ट्र गडदुर्गदर्शन समितीचा समन्वयक म्हणून काम पाहतो। शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र, मंदिरांचा महाराष्ट्र, 350 वर्ष आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याचं साजरं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राचीन असलेलं मंदिर मात्र दुर्लक्षित आहे। मी गोष्ट करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथल्या ज्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरती प्राचीन असलेलं 1695ला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेलं प्राचीन मंदिर, आज त्या मंदिराकडे जर आपण पाहिलं तर याला वार्षिक 2500 रुपये होते, आता ते 6000 रुपये करण्यात आलेले आहेत। म्हणजे महिन्याला 250 रुपये आधी होते, आता ते 500 रुपये करण्यात आलेले आहेत। यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली? आम्ही 1.5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो आणि या संदर्भात निधी वाढवून द्यावा अशी त्यांना विनंती केली। अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिले की या संदर्भात लगेच निधी मंजूर करावा। वारंवार पाठपुरावा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही घेतलेला आहे, परंतु आज तागायत 1.5 वर्षानंतर सुद्धा हा वाढीव निधी मंजूर झालेला नाही। 250 रुपयामध्ये काय होतं, 500 रुपयामध्ये काय होतं? आज त्या ठिकाणची पाणीपट्टी असेल, त्या ठिकाणची डागडुजी असेल, दिवाबत्ती असेल, वीज देयक असतील आणि वार्षिक उत्सव असतील। एकीकडे महाराजांच्या उत्सवांच्या कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च केला जातो, परंतु त्याच महाराजांचं मंदिर जर दुर्लक्षित केलं जात असेल तर ही मनाला खेद देणारी गोष्ट आहे। आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून हा विषय आम्ही जनता दरबारी मांडतो आहोत की या किल्ल्यावरती जो मंदिर आहे महाराजांचं त्याला निधी मंजूर झाला पाहिजे। 1970-71 पासून आज 2023 पर्यंत केवळ 500 रुपये महिना। आज हे अधिकारी जे आहेत ते महसूल विभागाचे असू द्या, बांधकाम विभागाचे असू द्या किंवा पुरातत्व विभागाचे असू द्या, या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बाबत जर सांगायचं झालं तर अधिकार आमचा आणि कर्तव्य तुमचं, ना आम्ही करणारे ना तुम्हाला करू देणारे, अशा प्रकारच्या मानसिकतेत हे असतात। त्यामुळे या अधिकाऱ्यांना खरं तर शिक्षा म्हणून त्या मंदिरात पाठवलं पाहिजे आणि 250 आणि 500 रुपयात मंदिर चालून दाखवायला सांगितलं पाहिजे। आज महाराजांच्या मंदिराकडे हे दुर्लक्ष हे अतिशय क्लेशदायक आहे। त्यामुळे शिवप्रेमी संघटना, दुर्गप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आज नागपूर या ठिकाणी मागणी केलेली आहे की अधिवेशन चालू आहे, सर्व पक्षीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एकमताने या चालू अधिवेशनात एकमत दाखवावं आणि त्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या या महाराजांच्या मंदिराला तत्काळ निधी मंजूर करावा। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी जो आहे तो तत्काळ निधी उपलब्ध करावा अशी मागणी जी आहे ते हिंदू जनजागृती संघटनेच्या समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।